श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। तर स्वामी समर्थ महाराजांची सेवेने सर्व मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। जर दररोज नित्यनियमाने तुम्ही स्वामींची ही एकच सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीने भरभरून जाईल। तुम्हाला कधीही कोणत्याच उपाय किंवा तोडगेची गरज पडणार नाही, कारण सर्वात प्रथम कर्दळीवनातून प्रकट अवतार म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। स्वामींचा हा अवतार सर्वसामान्य व्यक्तीच्या कल्याणासाठी घेतलेला हा अवतार आहे। स्वामी अगदी साधे व दयाळू आहेत। आपण केलेली सेवा, मनातून केलेली सेवा, श्रद्धेने केलेली सेवा नक्कीच स्वामी महाराज स्वीकारतात आणि आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्याला त्या सेवेचं फळ सुद्धा देतात। पण आपण कोणती सेवा करावी हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये स्वामी आहेत त्यांचा त्या घरावरती स्वामींचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा फोटो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचा फोटो नित्यनियमाने दररोज स्वच्छ करावा। जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटोला सुद्धा स्वच्छ करावा। दररोज नित्यनियमाने त्याला अष्टगंध लावावा, अगरबत्ती लावावी। त्याचबरोबर आपण दररोज नित्यनियमाने स्वामींची आपल्या घरामध्ये आरती करावी। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत स्वामींचा आत्मा मानला जाणारा जो ग्रंथ आहे, 21 अध्याय आहेत त्या ग्रंथामध्ये, तर त्या ग्रंथाचं दररोज 3 अध्यायाचं पठण आपण आपल्या घरामध्ये जर केलं तर आपल्याला कोणत्याही उपाय तोडगेची गरज भासणार नाही। कारण या पोथीच्या नित्य वाचनाने आपले अत्यंत सकारात्मक आणि विधादायक अनुभव येतील। स्वामी प्रत्येक अडचणीवर उतारा देतील। हा ग्रंथ खूप शीघ्र फलदायी असा आहे, म्हणून नित्यनियमाने आपण आपल्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे 3 अध्यायाचं दररोज नित्यनियमाने पठण करावे। त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींच्या पादुकाचा प्रभाव। आपल्या घरामध्ये आपल्याला शक्य होत नसेल स्वामींच्या पादुका आणणं तर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन दररोज नित्यनियमाने स्वामींच्या पादुकाचे दर्शन घेतल्याने सर्व पापे धुवून निघतात। त्यामुळे स्वामींच्या पादुकाच्या स्पर्शाने ब्रह्महत्येचे पाप सुद्धा नाहीसे होते। स्वामींच्या पादुका पूजनाने आध्यात्मिक आपली उन्नती होते। स्वामींच्या पादुका स्पर्श हा पुण्यप्रद व मोक्षदायी असल्याने आपण दररोज नित्यनियमाने स्वामींच्या पादुकाचं दर्शन घ्यावे। जर आपल्याला दररोज नित्यनियमाने स्वामींच्या पादुकाचे दर्शन होत नसेल तर गुरुवारी नक्कीच स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रात जाऊन स्वामींच्या पादुकाचे दर्शन घ्यावे। नुसतं स्वामींच्या पादुकाच्या दर्शनाने म्हणजे जो भक्त आहे स्वामींचा, त्याच्या जीवनातलं अंतिम सत्य लवकर सापडते व संकटमुक्तीचा मार्ग नक्कीच मिळत राहतो। त्यानंतरची महत्त्वाची सेवा म्हणजे नामस्मरण। सहज घडले ते कामी आले, म्हणजे मुखातून निघलेलं स्वामींचं नाम जप नामस्मरण कधीही वाया जात नाही। स्वामींचं केलेलं नामस्मरण मोठे काम करून जाते। म्हणजे आपल्या तोंडातून मुखातून निघलेले सहज स्वामींचे श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्र जरी आपण एक माळ जप केला तर नक्कीच आपल्यावर येणारे सर्व संकट नाहीसे होतील। आपल्याला योग्य मार्ग प्राप्त होईल, कारण स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। श्री स्वामी समर्थांची सेवा हे नामस्मरण आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे। त्यामुळे स्वामींचं अखंड नामस्मरण करायला मात्र दररोज विसरू नका। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस स्वामींना प्रिय असणारा स्वामींचा तारक मंत्र, जो जीवनातल्या सर्व अडचणीवर त्याचबरोबर आपल्यावर घरावर येणाऱ्या संकटांना दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावी, कोणाची नजर होऊ नये याच्यासाठी तारक मंत्र मनाला प्रसन्न करणारा, मनातले नकारात्मक विचार बाहेर काढणारा हा तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे। सकाळी 1 वेळेस आणि संध्याकाळी 1 वेळेस असं तारक मंत्राचं पठण नक्की करावे। तर या स्वामींना सेवा खूप प्रिय आहे। भाव तिथे भक्ती स्वामी समर्थांची तुमच्या अंतःकरणात वसती, असं हे अतिशय स्वामीबद्दल अतिशय प्रेमाचे भाव तुमच्या मनात असेल
तर स्वामी नक्कीच तुमची साथ कधीच सोडणार नाहीत। त्याच्यासाठी स्वामींचे नामस्मरण, पूजा, आरती हे दररोज नित्यनियमाने सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचं आहे सेवेमध्ये। तुम्हाला कधीही कोणत्याच उपायाची, तोडगेची आवश्यकता भासणार नाही। स्वामींनी आपल्या शिष्यासाठी नामस्मरणाचा खूप महत्त्व सांगितलेले आहे। स्वामींनी असं कधीही सांगितलेलं नाही की आपण जास्त वेळ पूजा करत नाही म्हणून स्वामी आपल्यावर नाराज होतील, असं मनात आणू नका। स्वामींची भक्ती श्रद्धेने करा। स्वामी तुमच्या प्रेमळ भावेचे भुकेलेले आहेत, तुमच्या सेवेचे, नामस्मरणाचे भुकेलेले आहेत। स्वामी समर्थ तुम्ही मनात काहीही न आणता रोज तुमच्या कामातून सवड मिळेल तशी स्वामींची पूजा, अर्चा, जप, नामस्मरण करावे। त्यासाठी खूप वेळ खर्च करता येत नाही म्हणून वाईट वाटून घ्यायचं कारण अजिबात नाही। स्वामी फक्त तुमच्या सेवेचे भुकेलेले आहेत। स्वामींना अतिशय प्रिय असणाऱ्या सेवा हेच आहेत जे की तुम्हाला दररोज नित्यनियमाने आणि सातत्याने करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्ही सेवा करत असताना फक्त मन पवित्र ठेवा। तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।